सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक गणेशभाऊ कोकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्रमंडळाने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे। या प्रसंगी सुपेधर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेत आपल्या मुलांना भेट देण्यासाठी शैक्षणिक साहित्य किट देण्यासाठी उपस्थित आपल्या गावचे श्री दत्ताशेठ कोकणे साहेब, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, त्यांच्या समवेत आलेले दीपक शेठ कोकणे साहेब, व्हाईस चेअरमन आदिवासी विकास सहकारी सोसायटी किंवा तसेच संतोष शेठ कोकणे माजी सरपंच माळुंगे, भीमराव कोकणे साहेब ज्येष्ठ कार्यकर्ते माळुंगे, तसेच श्री संतोष कोकणे सामाजिक कार्यकर्ते, श्री विनोद कोकणे सामाजिक कार्यकर्ते, श्री किरण कोकणे प्रगतशील शेतकरी, तसेच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय संजय कोकणे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय ठक्षणजी कोकणे साहेब, तसेच आमच्या माळव सुपेधर गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय संदीप राक्षे साहेब, आमचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य आदरणीय मनोज अण्णा काकणे कोकणे, समवेत आमचे महिला गुप्ता मॅडम, दळवे मॅडम, अंगणवाडी सेविका आदरणीय राक्षे मॅडम, मिसाळ मॅडम आणि मेश्राम मॅडम या सर्व उपस्थित राहिल्या। सन्माननीय अनिल कोकणे साहेब हेही आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले। सर्वांचं प्रथम शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मी आमच्या शाळेच्या वतीनं आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो। साहेबांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, साहेब शतायुष्य व्हा या आमच्या शाळेकडून अगदी विनंतीपूर्वक या शुभेच्छा राहतील। आता आम्ही साहेबांना शुभेच्छा द्यायला जाणारच आहोत, पण तत्पूर्वी आलेल्या टीमनं आमच्या शुभेच्छा साहेबांपर्यंत पोहोचवाव्यात ही देखील आमची विनंती राहील। आदरणीय गणेशजी कोकणे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य परिसरातील शाळांना वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। प्रथमतः गणेशजी कोकणे साहेबांना आमच्या शाळेतर्फे शालेय स्थापन समितीच्या सर्व सदस्यांतर्फे मी वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि साहेबांना मी विनंती करतो की आपण ते जे कार्य हाती घेतलेलं आहे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं ते अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु आता सध्याच्या काळात डिजिटल युग चाललेलं आहे। तर या डिजिटल युगामध्ये जर भविष्य काळामध्ये आमच्या या शाळेसाठी आपण जर डिजिटल बोर्डची सुविधा उपलब्ध करून दिली तर आम्ही शालेय व्यवस्थापन समिती आणि शाळा त्यांचं कायम ऋणी राहू आणि आमच्या शाळेत या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल सर्व पदाधिकारी, उपस्थित अधिकारी सर्वांचं मी शाळेच्या वतीने या ठिकाणी ऋणी आहे आणि आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी कालपासून आपण मोठ्या उत्सवामध्ये आदरणीय गणेशभाऊ कोकणे यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। त्याचप्रमाणे आज दुसऱ्या दिवशी आपल्या भागातील सर्व शाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत। मी तुम्हाला एवढंच आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण घेऊन गणेशभाऊंनी जी आज प्रगती केलेली आहे, खरंच आज आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तम दर्जाचं शिक्षण भेटतंय। आपणही त्या शाळेत शिकतोय याचा मला अभिमान आहे। विद्यार्थ्यांनी असंच चांगला अभ्यास करून गणेशभाऊंचं, दत्ताभाऊंचं, आपल्या भागातील जे जे उद्योजक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यावं ही माझी मनोमन इच्छा। त्याचप्रमाणे गणेशभाऊ उद्या सुद्धा आपण शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहेत बाकीच्या शाळांमध्ये। त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन आहे। आपण ह्या सामाजिक उपक्रमामधून एक समाजाला एक बोध देत आहोत की आपण जे घेतोय त्याच्यापेक्षा आपण काय देतो याला जास्त महत्व आहे। भाऊ, आपण आपलं दातृत्व असंच कायमस्वरूपी ठेवावं ही माझ्या सुभेदार ग्रामस्थांच्या वतीने
शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मी विनंती करतो आणि भाऊंना दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कालला श्रावणी पहिला सोमवार निमित्त आपल्या गणेश भाऊचा 27 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण एक गणेश भाऊचे दातृत्व हे आमचे माणुंगे गावचं भूषण म्हटलं तरी वावं ठरणार नाही. त्याच्याबरोबर त्यांचा भाग घेऊन दत्ता भाऊ हेही सुद्धा या प्रगतीपथावर आहेत. मी गणेश भाऊंना माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काय बोलू शकत नाही दादा. गणेश भाऊंना मी माळुंगे ग्रामस्थांच्या वतीनं सुपेदार ग्रामस्थांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि ते सांगतो रामकृष्ण. सुपेदार ग्रामस्थ त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेदार समस्त सुपेदार महिला भगिनींचं मी गणेश भाऊ कोकणे मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज खरं तर भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय उत्साहात साजरा होतोय आणि याची सुरुवात आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपल्याच गावातून म्हणजे सुपेदार या गावातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं शालेय साहित्याचं वाटप करतात. मी भाऊंच्या एक भाऊ बी आमच्या बरोबर तुम्ही आम्ही सर्व एक समवयस्क आहेत आणि भाऊंचं काही कारणाने म्हणजे काही काळाने आम्हाला काही तसं उच्च शिक्षण घेता नाही आलं. त्याचप्रमाणे भाऊ असू दत्ता भाऊ असू परंतु त्यांची मनोमन संकल्पना आहे की ठीक आहे आपल्याला नाही जमलं ते आपल्या भागातील गोरगरिबांची मुलं पुढे गेले पाहिजे. एवढीच भाऊंची आणि दत्ता शेठची मनापासून इच्छा आहे. ती आपण सर्वच विद्यार्थी ग्रामस्थ आणि भाऊंची इच्छा पूर्ण करू. भाऊंना उदंड असं दीर्घ आयुष्य लाभो अशी मी सर्व आपल्या शाळेच्या गावच्या वतीनं भाऊंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उत्कृष्ट अशा प्रतिसादामध्ये माळुंगे गावचे उद्योगपती गणेश भाऊ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सगळेजण शालेय वाटपाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. भाऊंचा या ठिकाणी होणारा वाढदिवस हा 50वा आहे. त्यामुळे सर्व 2-3 दिवस या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. काल फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी दिंडा या ठिकाणी संपन्न झाला. आज सर्व शाळा परिसरामध्ये सर्व प्राथमिक शाळा यांना या ठिकाणी वह्या आणि पोळ्या वाटपाचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी गीतमाला या ठिकाणी निवृत्ती महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, त्यानंतर भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. तरी सर्व परिसरामधील सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची आणि सर्व महिलांना पण एक नम्रतेची विनंती पण आहे. आपण या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि भाऊंच्या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे अशी आमच्या सुपेदार गावच्या वतीने सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आणि भाऊंना आणि दत्ता शेठला सर्वांना आमच्या सुपेदार गावच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा. सगळे गणेश भाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जो आपण शालेय शिक्षण त्याचं वाटप करत आहोत यासाठी जमलेले गावातील विविध पदावर असलेले सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि बालमित्र सर्वांचं मनापासून पहिल्यांदा धन्यवाद. सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. याही पुढे सरांनी सांगितलं होतं की आपल्या शाळेला काहीतरी डिजिटल बोर्ड लागत आहे. ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच भाऊंसोबत चर्चा करून मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि मुलांना ज्यावेळेस आम्ही शाळा शिकत होतो त्यावेळेस अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. आता तुमच्या वेळेस सगळ्या गोष्टी अत्यंत सुलभ आणि मोकळ्या आहेत. सर्वांनी शाळेकडे व्यवस्थित लक्ष देऊन शिक्षण व्यवस्थित घ्यावं तुम्हाला सर्वांना खूप खूप विनंती आहे. शाळा शिकत असताना आता तुमच्या पाठी पालक आहेत, पाल्य आहेत आणि शिक्षक आहेत. आमच्या पाठी कोणीही नव्हतं तरी आम्ही शाळा शिकलो, तोडकी मोडकी का होईना शिकलो. तर तुम्ही खऱ्या अर्थाने आता स्पर्धेचे युग आहे तर शिक्षकांप्रमाणे पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या पाल्याची जास्त विशेष करून काळजी घेऊन
ते कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं पाल्य कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करू शकतो त्याकडे त्यांनी लक्ष देऊन त्या पाल्याची त्या पद्धतीने शैक्षणिक किंवा क्रीडा स्पर्धांमधल्या काही गोष्टी असतील तर त्यांनी नक्कीच त्या क्षेत्रामध्ये आपल्या पाल्याला त्या गोष्टींकडे नेलं गेलं पाहिजे. आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. मी सर्वांनी गणेश भाऊंना शुभेच्छा दिल्या. गणेश भाऊंच्या वतीने, माझ्या वतीने आणि मित्रमंडळाच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.